पावभाजी आणि मामाच्या गोष्टी. मित्रांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये. आजचा विषय असा आहे का, मी आलो होतो ताईच्या घरी. ही वय माईवाली ज्याला तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये पाहिलं. ताई म्हणे आज तू आला लई दिवसात, तुला आता खाऊ घालतो म्हणे मी पावभाजी. पावभाजी तू आयुष्यात कधीच खाल्ली नसेल. मला एका सेकंदासाठी शकत झाला. अरे भावा, आज काही आपलं खरं वाटत नाही. पण भावा, ताईनं एक नंबर पावभाजी बनवली होती. तसा कॉमेडीचा विषय. आणि ताईनं जे पावभाजी बनवली ना बटर टाकून, भावा खातानी एकच नंबर लागली बरं. आणि भावांनो, मी तुम्हाला एक गॅरंटी देतो का, तुम्ही अशी पावभाजी याच्या अगोदर कधीच खाल्ली नसेल. एकच नंबर झाली. आता पावभाजी की खाणं झाल्यावर आलो डायरेक्ट इकडे यवतमाळ मध्ये बस स्टॉपवर आलो. आणि तिकून मग आपल्यावाला ॲटून तर मग ॲटून आलो रूमवर आल्यावर संध्याकाळी आलो इकडे मामाच्या घरी. हा आहे मायावाला मांबो साई आणि मामा मामी आणि हे वाली आजीकडे आता वाकड शिवून राहिले होते. हो, पहिल्याचे गावात घेवा शिवत जाय, पण आता आजी म्हणे चला साईसाठी एक वाकड पण शिवून दे. कसं आहे भावांनो माहिती आहे का, आम्ही पोरं कोणत्या पण कोपऱ्यात गेलो आणि घराच्या किती काही दूर गेलो, आमच्या काही गोष्टी असते ज्या आवडीच्या असते त्या आवडीच्याच राहत. तशातली एक आहे आमची वाली. याच्यात वाकड तर शिवणं झाली. पण साई म्हणे भावा म्या घेतला म्हणे नवीन लॅपटॉप, याच्यात घेतला म्हणे म्या GTA 5. म्हटलं भावा आता लय चांगलं जमलं आपलं मस्त. मग त्याच्यासोबत नवीन लॅपटॉप मध्ये GTA 5 खेळत बसलो. कारण कसं आहे माहिती आहे का, हा गेम आहे मायावाल्या लहानपणीपासूनचा सगळ्यात फेवरेट. पहिले मी कम्प्युटर मध्ये खेळत जाऊ एखाद्या वेळेस. आता मायावाले मामा त्याच्या लहानपणीची एक मस्त गोष्ट सांग, एक नंबर आहे. ऐका मग आता तुम्ही. दोन गिऱ्हाईक भेटून बघेल तुम्हाला मस्त लाडू बीट टी-शर्ट दादा तो माझी पुरी